आता या सगळ्याला राजकीय पार्श्वभूमी आहेत, पदर आहे, पण याच दरम्यान इंधन आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सद्यस्थितीची माहिती देत नागरिकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. नक्की काय म्हटलंय मंत्रालयाने आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जाऊयात मीडिया सेंटरला. तर सरकार दिलासा देण्याचा प्रयत्न करतंय. भारताला लागणारं कच्चं तेल हॉर्मुझ जुनीऐवजी दुसऱ्या मार्गाने मागवलं जात आहे असं सांगितलेलं आहे मंत्रालयाने. एलपीजीच्या उत्पन्नामध्ये 25% वाढ झाल्याचं कळतंय. नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाहीये असा दिलासा वारंवार दिला जातोय. घरगुती गॅसची डिलिव्हरी सायकल ही नेहमीप्रमाणेच 2.5 दिवसांची असेल हेही सांगितलं जातंय. यानंतर आपण जरा दिल्लीत जाऊयात. इथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्यातही युद्धाचे पडसाद उमटू लागलेत. खरं तर आज लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरती असलेल्या अविश्वास ठरावावरती जोरदार चर्चा झाली. गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. हे सगळं आपण पुढे पाहणारच आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे आज संसदेच्या पायऱ्यावरती विरोधकांनी आंदोलन केलं. प्रामुख्याने काँग्रेसचे खासदार पायऱ्यावरती घोषणाबाजी करत होते आणि त्याच आंदोलनामध्ये प्रियांका गांधीही होत्या. आणि याच आंदोलनानंतर प्रियांका गांधींनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला टार्गेट केलं. मतलब कितना बर्दाश्त करेगी जनता, कितना इन 10 सालों में अगर आप देखें, चाहे हर चीज के दाम बढ़ गए हैं, बेरोजगारी बढ़ रही है, अब एलपीजी की सिचुएशन को देखिए, कितना बर्दाश्त करेगी. और इनकी पॉलिसीज, इनकी नीतियों की वजह से. और अगर सदन में अच्छी चर्चा होती इन चीजों पे तो अच्छा होता, कम से कम हम जनता के सवाल उठा पाते. तर आता हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप काही केल्यास संपणार नाहीयेत आणि ते तुम्हालाही नीट ठाऊक आहे. विरोध टीका करणार, सत्ताधारी पलटवार करणार. पण ग्राउंड रियालिटी काय आहे, तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय काय बदललंय ते आता मी तुम्हाला सांगते. कच्चं तेल, शेअर मार्केटसह व्यावसायिक गॅस पुरवठा यावर कसे परिणाम होत आहेत ते आपण आधीच पाहिलंय. पण व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम आता लग्न सोहळ्यांवरती होण्याची शक्यता आहे. आता उदाहरण म्हणून एकट्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये तब्बल 10,000 लग्न सोहळे होणार आहेत. पण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते. इतकंच नाही तर शहरातल्या 450 केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करतायत. आता हा फक्त पिंपरी चिंचवडचा आकडा आहे. हा आकडा राज्यस्तरावरती किती मोठा असू शकतो आणि देशपातळीवरचा आकडा तर काय असेल याची या क्षणी कल्पनाच केलेली बरी. आणि आता असाच एक दुसरा परिणाम, व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे आधी मुंबईसह सगळ्याच बड्या शहरांमधल्या जवळपास 50% हॉटेल्सना आपला धंदा बंद करण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय रेल्वेच्या केटरिंग सेवेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालाय. प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये भारतीय रेल्वेकडनं खाद्यपदार्थांच्या सेवेत बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाला केल्या गेल्या आहेत. आता रेल्वे किचनमधनं प्रवाशांना फक्त रेडी टू ईट असेच पदार्थ देण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिणाम व्हायला लागलाय. आणि जर इराण अमेरिका युद्ध आणखीन काही दिवस असंच सुरू राहिलं तर आज काही मोजक्या शहरातून आलेली दृश्य प्रत्येक शहरात दिसायला लागतील ही भीती आहे. आज उत्तर प्रदेशातून आलेली दृश्य तर अत्यंत भयानक होती. उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा होत्या. काही ठिकाणी तर 5-5 किलोमीटर पर्यंतची रांग होती. काही ठिकाणी गॅस विक्री केंद्रावरती पोलीस बंदोबस्त लावायला लागला होता. अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये राम रसोई सुद्धा आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यायला लागलेला आहे. किंबहुना इथले पदार्थ कमी केले गेलेले आहेत. सिलेंडरसाठीच्या रांगा, हॉटेल व्यवसायावरती आलेलं संकट हे किती मोठं होऊ शकतं हे या दृश्यातनं आपल्याला दिसतंय. आणि यावरूनच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. ऐकूयात.